नमस्कार सर्वांना. क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज. राजमाता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, माता मुक्ता साळवे या महापुरुषांना अभिवादन करून, महामातांना अभिवादन करून मी आज आपल्यासमोर आज विषय घेऊन आलो आहे. अनुसूचित जाती आरक्षण म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे. अनुसूचित जातीमध्ये एकूण किती जाती येतात आणि किती जातीला ते आरक्षण मिळते आणि कुठल्या कलमाने मिळते, कशा पद्धतीने मिळते आणि आता सध्याची परिस्थिती काय चालू आहे हे आपण SC आरक्षणाचे वर्गीकरण समजून घेऊया. कलम 341 या कलमानुसार, अनुच्छेदानुसार आपल्याला अनुसूचित जातीचं आरक्षण आहे. अनुसूचित जातीमध्ये साधारणतः आपल्याला सांगितलं जातं 59 जाती येतात, पण 59 जातींना 13% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये. पण 59 जातीमध्ये पोटजाती किती आहेत हे याचा आपल्याला बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. 59 जातीमध्ये पोटजाती किती आहेत तर आपण सर्व जातींची नावं या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि त्यांच्या पोटजातींची नावं. अनुसूचित जातीच्या क्रमांक 1 ला आहे आगेर नावाची जात, 2 ला आहे अगमुख, 3 ला आहे अरेमाला, 4 ला आहे अरवा माला, 5 ला आहे बहना आणि पोटजात आहे बहाना, 6 ला आहे बाकड, पोटजात आहे बंट, 7 नंबरला आहे बलाही आणि बलाई, 8 नंबरला आहे बसोर, बरूद, बासोर, बासोडी अशा 4 जाती आहेत, पोटजाती आहेत. 9 क्रमांकाला आहे बेडा जंगम 1, बुडगा 2, बुडगा जंगम 2. त्यानंतर आहे क्रमांक 10 ला बेडर आणि क्रमांक 11 मध्ये सर्वात जास्त पोटजाती आहेत ते आपण समजून घेऊया. त्यांची नावं ह्या पोटजाती आहेत. 1 नंबर 11 मध्ये भांबी, भाभी, असारुद, असोदी, चाबडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळ्या, हराळी, खालप्पा, माचीगार, मादर, मादिग, मोची, तेलुगू मोची, कामाठी, मोची अशा. त्यानंतर आहे राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सुरज्जावंशी, सुरज्जा रामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी आणि चांभार अशा एकूण 31 पोटजाती असणारे चांभार नावाच्या ह्या पोटजाती आहेत. 31 पोटजाती आहेत. त्यानंतर क्रमांक 12 ला आहे भंगी 1, मेहतर 2, ओलगाना 3, रुखी 4, मलकाना 5 आणि हलालखोर 6 या भंग्यांच्या जाती आहेत. एकूण पोटजाती सर्व मिळून 6. त्यानंतर पुढे आहेत लालबेगी, वाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला अशा भंगी समाजाच्या टोटल 11 पोटजाती आहेत 12 क्रमांकानुसार. त्यानंतर क्रमांक 13 ला आहे बिदला, एकच आहे. 14 ला आहे ब्यागारा 1, क्रमांक 15 ला आहे चलवादी आणि चनैया ह्या 2 आहेत पोटजाती. त्यानंतर क्रमांक 16 ला आहे चेनदासर, होलिया दासर, होलिया दसारी अशा 5 पोटजाती आहेत. त्यानंतर क्रमांक 17 ला आहे डक्कल आणि डोक्कलवार अशा 2 पोटजाती आहेत. क्रमांक 18 ला आहे ढोर, ककैया, ककैया, कंकैया आणि डोहार अशा 4 जाती आहेत, ढोर समाजाच्या पोटजाती आहेत. त्यानंतर क्रमांक 19 ला आहे डोम आणि पोटजात आहे डुमार. त्यानंतर क्रमांक 20 ला आहे यल्लम, लवार आणि यल्लम, लवंडलू अशा 2 पोटजाती आहेत. त्यानंतर क्रमांक 21 ला आहे गंडा आणि गंडी. क्रमांक 22 ला आहे गरोड आणि गारी या 2 पोटजाती आहेत. क्रमांक 23 ला आहे घासी आणि घासिया या पोटजाती 2 आहेत. क्रमांक 24 ला हलीर, क्रमांक 25 ला आहे हलसार,
हसलार, हुलसवार, हुलसवार आणि हलसवार अशा 5 पोटजाती आहेत. क्रमांक 25. आता क्रमांक 26ला आपण या ठिकाणी जात आहोत. होलार, त्यानंतर व्हलार अशा 2 पोटजाती आहेत. क्रमांक 27ला आहे होलय, होलेर, होलैया आणि होलिया अशा 4 पोटजाती आहेत. क्रमांक 28ला आहे कैकाडी. ही एकच पोटजात आहे आणि ती कुठं आढळते महाराष्ट्रामध्ये तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील, तसेच राजूर तालुका सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील कैकाडी नावाची जात आढळते महाराष्ट्रामध्ये. तिचा क्रमांक आहे 28. आता क्रमांक 29ला बघूया. कटिया आणि पथरिया अशा 2 पोटजाती आहेत. त्यानंतर क्रमांक 30ला आहे खंगार, कनेरा आणि मिरिथा. क्रमांक 31ला आहे खाटीक, पोटजात आहे चिकवा आणि चिकवी अशा 3 पोटजाती आहेत. क्रमांक 32ला आहे कोलुलपुल आणि वंडलू अशा 2 पोटजाती आहेत. क्रमांक 33ला आहे कोरी. क्रमांक 34ला आहे लिंगडोर, लिंगडेर. क्रमांक 35ला आहे मादगी. क्रमांक 36ला आहे मादिगा आणि क्रमांक 37ला आहे महार, महेर, तराळ आणि धेगू आणि मेगू अशा 4 पोटजाती आहेत महार समाजाच्या. त्यानंतर क्रमांक 38ला आहे म्हायावंशी, धेड, वनकर, मारुवनकर अशा 4 पोटजाती आहेत. क्रमांक 39ला आहे माला. क्रमांक 40ला आहे माला दासरी. क्रमांक 41ला आहे माला हनाई, एकच पोटजात आहे. क्रमांक 42ला आहे माला जंगम. क्रमांक 43ला आहे माला मस्ती. क्रमांक 44ला आहे माला साले आणि नेट कानी अशा 2 पोटजाती आहेत. क्रमांक 42ला आहे माला संन्याशी. क्रमांक 46ला आहे या ठिकाणी SC समाजात SC प्रवर्गातील क्रमांक 2ला असलेला समाज तो म्हणजे मांग. 46 क्रमांक मांग, मातंग, मिनी मादिग, खानदानी मांग, मांग म्हशी, मदारी, गारुडी आणि राधे मांग अशा 8 पोटजाती आहेत मांग समाजाच्या. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक दिला आहे 47. त्या 47 क्रमांकामध्ये आहे मांग गारुडी आणि मांग गारोडी अशा 2 पोटजाती आहेत. अशा मातंग समाजाच्या टोटल 10 पोटजाती होतात. क्रमांक 48ला आहे मन्ने. क्रमांक 39ला आहे मष्टी. क्रमांक 50ला आहे मेदवाल आणि मेधवार. क्रमांक 51ला आहे मिठा आणि अयलवार. क्रमांक 52ला आहे मुकरी. क्रमांक 53ला आहे नाडिया आणि पोटजात आहे हदी. क्रमांक 54ला आहे पासी. क्रमांक 55ला आहे सांसी. क्रमांक 56ला आहे शेनवा, चेनवा आणि शेडमा आणि रावत अशा 4 पोटजाती आहेत क्रमांक 56ला. क्रमांक 57ला आहे सिंधोलू आणि सिंदोलू अशा 2 पोटजाती आहेत. क्रमांक 58ला आहे तिरगार आणि तिरवंदा अशा 2 पोटजाती आहेत. आणि सर्वात शेवटी क्रमांक 59ला आहे तुरी. आणि ह्या सर्व 1 ते 59 क्रमांकामध्ये जर जाती घेतल्या आणि त्यांच्या सर्व पोटजाती घेतल्या तर त्या टोटल पोटजाती जातात 157. 157 पोटजाती असणारा अनुसूचित जातीचा हा 59 प्रवर्ग आणि 157 पोटजाती असणारा हा SC म्हणजे अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे. आणि आता आपण त्यांच्या 2011ला जी जनगणना झाली होती त्यानंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही, जातवार जनगणना, ती 2011ची जनगणना आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या यादी खालीलप्रमाणे आहे. क्रमांक 1ला महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये समाज येतो, जी जात येते ती आहे महार जात. ज्या महार जातीची लोकसंख्या त्यांच्या सर्व पोटजाती मिळून जी लोकसंख्या येते ती 80,06,060. अनुसूचित 2011ची जनगणना आहे तेव्हा ती त्यांची लोकसंख्या आहे 80,06,060. आणि टक्केवारी जर काढली तर 60.31%
ही या ठिकाणी येते. त्यानंतर अनुसूचित जातीतील सर्वात मोठा घटक 2 नंबरचा घटक जातीमध्ये येतो तो म्हणजे मांग. आणि ह्या मांगाच्या 10 पोटजाती मिळून त्यांची जी लोकसंख्या 2011ची आहे ती 24,88,531, जिची टक्केवारी होते 18.74%. आणि अनुसूचित जातीतील सर्वात 3 क्रमांकाला येणारी मोठी जात येते ती म्हणजे चांभार चर्मकार. त्यांच्या सर्व पोटजाती मिळून त्यांची लोकसंख्या येते 14,11,072. त्यांची टक्केवारी येते 10.63%. आणि क्रमांक 4ला जी जात येते ती आहे भंगी. आणि या भंगीच्या पोटजाती मिळून ह्यांची लोकसंख्या जाते 2,17,166. त्यांची टक्केवारी जर काढली तर 1.64% एवढीच त्यांची लोकसंख्या आहे. तशाच पद्धतीने ढोर समाजाची लोकसंख्या येते 1,16,287, ज्यांची टक्केवारी 88.88% येते, 0.88% येते. त्यानंतर होलाड समाजाची लोकसंख्या 2011 नुसार 1,08,908 आहे, ज्यांची 0.82% लोकसंख्या येते. खाटीक समाजाची लोकसंख्या 2011 नुसार 1,08,491, ज्यांची टक्केवारी काढली 0.82% येते. त्यानंतर मादगी समाजाची लोकसंख्या 2011 नुसार 56,481, ज्यांची टक्केवारी 0.43% येते. बसोर समाजाची लोकसंख्या काढली 55,564, ज्यांची टक्केवारी 0.42% येते. आणि क्रमांक 10चा मेदवाल, ज्यांची लोकसंख्या आहे 40,416, ज्यांची टक्केवारी येते 0.30%. अशा ह्या 1 ते 10 जाती आणि त्यांच्या पोटजाती ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यांची लोकसंख्या टोटल होते. तर सर्वात नंबर 1ला जर कुठलं जात येत असेल तर ती महार आहे, त्यानंतर मांग आहे, त्यानंतर चांभार. हे 3 मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या जाती आहेत. आणि तिन्ही जात समूह एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 90% आहेत. ही 3 जाती महार, मांग आणि चांभार हे 90% आहेत लोकसंख्येमध्ये. आणि उर्वरित 56 अनुसूचित जातीची लोकसंख्येची जर टक्केवारी काढली तर ती फक्त 10% जाते. म्हणजे अशा पद्धतीने 100% होतात. म्हणजे महार ही ए मध्ये येऊ शकतो, मांग बी मध्ये येऊ शकतो आणि चांभार सी मध्ये आणि बाकी उर्वरित 56 जाती डी मध्ये. जर उपवर्गीकरण करायचं ठरलं तर ए बी सी जर केलं तर महार 1 नंबर पोटजातीसहित, मांग बी पोटजातीसहित. तर महार एला आपण 80,660 जाती आहेत, मांग बीला 24,88,531 जाती आहेत आणि चांभार सीला 14,11,072 जाती आहेत. आणि 56 जाती एकत्र करून ज्याचा भाग आपण उपवर्गीकरणाचा डी काढला तर त्यांची लोकसंख्या जाते 4,86,147. हे उपवर्गीकरणाचा अ ब क ड, तर डचा हा 56वा भाग होऊ शकतो. अशा पद्धतीने उपवर्गीकरण करता येऊ शकतं. महार अ मध्ये, मांग ब मध्ये, चांभार क मध्ये आणि बाकी उर्वरित 56 जाती ड मध्ये. अशा पद्धतीने हे उपवर्गीकरण करता येऊ शकतं. त्यानंतर आपण बघितलं की ह्या 59 जातीमध्ये 157 पोटजाती आहेत आणि त्यांची लोकसंख्या आणि अ ब क ड जर करायचं ठरलं तर अशा पद्धतीनं. तर आता ए मध्ये महार येत असेल, ब मध्ये मांग येत असेल, क मध्ये चांभार येत असेल आणि ड मध्ये उर्वरित 56 जाती येत असतील तर यामध्ये 13%ची विभागणी आता नेमलेला आयोग आहे बदर, तर तो आयोग ह्याच्यावरती अभ्यास करण्याचं काम चालू आहे. आणि तो अभ्यास झाल्यानंतर अशा पद्धतीने वर्गीकरणाचं त्यांचे जे निकष काढणार आहेत, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय, या जातींनी कुठल्या जातींनी किती लाभ घेतलेला आहे याचा डाटा बदर समिती गोळा करण्याचं काम करत आहे.
आणि बदर समिती सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय ज्या समाजाने सर्वाधिक जास्त उपभोग घेतलेला आहे त्यांना या ठिकाणी किती टक्केवारी मिळेल आणि जे वंचित राहिलेले घटक आहेत त्यांना किती टक्केवारी मिळेल लाभ घेण्याची, लढा वंचिताचा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर मातंग समाजाचे मोर्चे, धरणे, आंदोलनं आणि यात्रा निघत आहेत, पायी यात्रा निघत आहेत. ज्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत त्यामध्ये लहुजी शक्ती सेना असेल आणि इतर सर्वच मातंग समाजाच्या, सकल मातंग समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन ह्या उपवर्गीकरणासाठी जो सक्षम लढा उभा केलेला आहे त्या लढ्याच्या दृष्टिकोनातून मी आपल्याला सध्या स्थितीतील SC आणि त्याच्या पोटजाती आणि असणारी लोकसंख्या आता सांगितलेली आहे. याच्या आधारित बदर समिती या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अभ्यास करून उपवर्गीकरणाचा लवकरच निकाल देतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. आणि सकल मातंग समाजाचे सर्व नेते आणि ह्या नेत्यांचं समन्वय साधणारे मातंग समाजाचे हरहुन्नरी आणि युवक आणि धडाडी नेतृत्व असणारे आमदार अमित गोरखे, जे विधान परिषदेवरती आमदार आहेत, अमित गोरखे साहेब आणि मातंग समाजाचे सर्व नेते यांच्या समन्वयातून या बदर समितीची मागणी, त्यांचा अभ्यास आणि सरकार आणि समाज, सकल मातंग समाज या दोघांच्या मध्ये जी भूमिका निभावणारे आपले हरहुन्नरी आमदार आहेत ते म्हणजे अमित गोरखे साहेब, यांच्या प्रयत्नातून आपल्या समाजाला लवकरच उपवर्गीकरणाचा लाभ मिळेल ही अपेक्षा करून आपण तुर्तास या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.